नमस्कार. जे विद्यार्थी 4 मेच्या दिवशी नीटची परीक्षा देणार आहे, सर्वात आधी तर तुम्हाला ऑल द बेस्ट. तुमचा अभ्यास खूप छान झालेला आहे. तुम्ही आजपर्यंत खूप मेहनत केलेली आहे. त्यामुळे 4 मेचा नीटचा पेपर तुमचा बेस्ट जाणारच आहे, याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये. ठीक आहे. तर पुढच्या 3 दिवस आपल्याला काय करायचंय, तर प्रॉपर बॅलन्स करायचंय तिन्ही सब्जेक्टच्या रिव्हिजनला. ठीक आहे. फिजिक्ससाठी तुम्ही फॉर्म्युले वाचत राहा. प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युले जसा वेळ भेटेल, जसं तुमचं प्लॅनिंग असेल, जशी तुमची स्ट्रॅटेजी असेल, फॉर्म्युले वाचत राहा. महत्वाचे कॉन्स्टंट्स बघून घ्या, कारण की एक्झामच्या दिवशी नेमकी विसरून जातो. स्टीफन्स कॉन्स्टंट काय, वेन्स कॉन्स्टंट काय है ना, बोल्ट्झमन कॉन्स्टंट काय. तर कॉन्स्टंट्स बघा. तुम्ही जर 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये काही महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून ठेवल्या आहेत, स्टार मार्क करून ठेवलंय है ना, काही क्लाउड्स बनवून ठेवलेत किंवा काही महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, तर मला सांगा ते सगळं कशासाठी केलंय आपण? तर हेच एक्झामच्या आधी वाचण्यासाठी. तर मी तुम्हाला असा ॲडवाइस देईल की तुम्ही ज्या काही नोट्स बनवल्या त्या परफेक्ट नोट्स आहेत, पहिले विश्वास ठेवा त्याच्यावरती. आणि त्या नोट्सचे प्रत्येक इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्ही लिहून ठेवली आहे, छोट्या छोट्या कागदांवर लिहून ठेवलेली आहे, स्टार मार्क करून लिहून ठेवलेली आहे, ते सगळे वाचून काढा. तुम्ही इतक्या मेहनतीने जे फॉर्म्युला बुक्स बनवलेले आहेत, त्या फॉर्म्युला बुक्स वाचा. कारण की हाच तो टाइम आहे, हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आतापर्यंत जी मेहनत करून ठेवलेली या दिवसासाठी, तर त्याचा आता यूज करायचा आहे आपल्याला. बायोलॉजी केमिस्ट्रीचं NCERT जिथे जिथे अंडरलाईन करून ठेवलेलं आहे, जिथे जिथे तुम्ही काही नोट्स बनवून ठेवलेले आहेत, त्या वाचा. मी तुम्हाला सांगतो, पेपर त्याच्या बाहेर येणार नाहीये. तुम्ही जे काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेले आहेत त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार म्हणजे होणार. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह राहा है ना. आमचे आशीर्वाद, आमच्या ब्लेसिंग्स तुमच्या सोबत आहे. पूर्ण साकार टीम तुमच्या म्हणजे अगदी तुमचे वेल विशर्स आहेत. मनापासून तुम्हाला खूप मोठा रिझल्ट भेटो हीच म्हणजे प्रार्थना आहे. तर एक्झामसाठी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. तुमचे जे काय ॲडमिट कार्ड असेल, फोटोग्राफ्स असेल, नीट प्रॉपरली आत्ता सेट करून ठेवा. आई वडिलांना सेंटरवरती 1 दिवस आधी जाऊन यायला सांगा. तिथला रस्ता, सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्ड असू द्या. ठीक आहे. चला तर मग पुन्हा एकदा नीट 2025 4 मेसाठी खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बाय.